नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कल्पना सायलीला म्हणते की सायली आज वटपौर्णिमा आहे, उपवास करायचं लक्षात आहे ना तुझ्या? त्यावर सायली म्हणते की हो आई, लक्षात आहे. अस्मिता म्हणते की लक्षात असून काय उपयोग, मगाशी मी किचनमध्ये जाऊन बघितलं तर एक फळसुद्धा नव्हतं. उपवासासाठी जास्तीची फळं आणून ठेवायची असतात एवढं साधंही कळत नाही हिला. विमल म्हणते की मी थोड्या वेळात घेऊन येते फळं. सायली म्हणते की नाही विमलताई, काल माझ्याकडून फळं आणायचं राहून गेलं ना, मग मीच जाऊन आणते. प्रिया म्हणते की हो, ज्याची कामं त्यानेच केलेली बरं असतात, कारण त्यामुळे नाही त्या चुका होत नाही, असं माझे बाबा म्हणतात. पूर्णाजी म्हणते की मी माझ्या रूममध्ये जाऊन बसते, तुमचं झालं की मग तू ये तिकडे, आपण गप्पा मारूयात. कल्पना म्हणते की विमल, तन्वीला जो काही नाश्ता हवाय तो बनवून दे. त्यावर प्रिया म्हणते की अस्मिता, मी काय म्हणते, आपण नाश्ता होईपर्यंत पूर्णाजीच्या रूममध्ये जाऊन बसूयात का? काय आहे ना, ती माझ्या लहानपणीच्या ज्या आठवणी सांगते ना, ते ऐकून मला खूप छान वाटतं. आणि मग अस्मिता आणि प्रिया दोघीही तिथून निघून जातात. तर सायली कल्पनाला म्हणते की आई, मी नाश्ता बनवते. कल्पना म्हणते की बाहेर जातीयस ना, मग लगेच जा, ऊन वाढलं की परत त्रास होईल तुला. आणि मग सायली तिथून निघते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. प्रिया आणि अस्मिता दोघीही पूर्णाजीच्या रूममध्ये आलेल्या असतात. प्रिया म्हणते की नंतर यायचं तर आम्ही आत्ताच आलो. काय ना पूर्णाजी, जोपर्यंत मी इथं आहे ना तोपर्यंत मला जास्तीत जास्त वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहे. पूर्णाजी म्हणते की अगं बसा ना, मग आधी गप्पा मारूयात आणि मग नंतर जप करेल. प्रिया म्हणते की आज सणाचा दिवस आहे आणि मला खूप छान वाटतंय की वटपौर्णिमेच्या दिवशी मी आपल्या घरात आहे. तुला माहिती आहे, आश्रमाच्या बाहेर एक वडाचं झाड होतं, तिथे बायका मस्त अशा नटून थटून यायच्या, वडाला फेऱ्या मारायच्या. आज कल्पना मामीसुद्धा जाईल ना? तर पूर्णाजी म्हणते की तर पारंपरिक दागिने घालून, जरीची साडी नेसून ती वडाच्या पूजेला जाईल. प्रिया म्हणते की पारंपरिक दागिने? पूर्णाजी, मला पारंपरिक दागिने खूप आवडतात आणि आता ज्या मुली लेटेस्ट दागिने घालतात ना, त्या मला अजिबात आवडत नाही. पूर्णाजी म्हणते की गुणाची ग पोरगी. स्मिता म्हणते की अगं प्रिया, तुला माहिती आहे आजीकडे इतके छान छान आणि पारंपरिक दागिने आहेत आणि पूर्णा आजीकडे माझ्या पणजीचा एक खूप छान हार आहे. पूर्णाजी म्हणते की हो ना, त्याच्यासारखी डिझाईन आता परत बघायला सुद्धा मिळणार नाही. प्रिया म्हणते की मला बघायचा आहे तो हार, मला आवडला तर मी तशीच डिझाईन करून घेईल. पूर्णाजी म्हणते की आमच्या परंपरेनुसार तो हार घरातल्या सुनेकडेच जातो, मग काही दिवसांनी तो तसाही तुझ्याकडेच येईल. प्रिया म्हणते पण मला बघायचा आहे तो हार. त्यावर पूर्णाजी म्हणते की अस्मिता, त्या ड्रावरची किल्ली घेऊन ये. पूर्णाजी लॉकर उघडते आणि त्यातून हाराचा बॉक्स काढते तर त्यात हार नसतो. पूर्णाजी म्हणते की अगं बाई, हार कुठे गेला हा? अस्मिता म्हणते की अगं तिथेच कुठेतरी असेल, नीट बघ. पूर्णाजी सर्व दागिने चेक करते की सर्व दागिने तिथंच असतात, परंतु हार फक्त गायब असतो. पूर्णाजी म्हणते की सगळे हार आहे परंतु हाच हार गायब आहे, हार नक्की गेला कुठे? अस्मिता म्हणते की आपण एक काम करूयात का, आपण घरात शोधूयात. पूर्णाजी म्हणते की हो चालेल. पूर्णाजी कल्पनाला आवाज देत तिथून निघून जाते. अस्मिता प्रियाला म्हणते की अब आएगा मजा. तर इकडे पूर्णाजी खाली आलेली असते आणि कल्पनाला आवाज देत असते. त्यावर कल्पना म्हणते की पूर्णाजी काय झालंय? पूर्णाजी म्हणते की अगं माझा हार बघितला का, आपला पारंपरिक हार माझ्या सासूने मला दिला होता, तो हार नाही आहे. कल्पना म्हणते की अहो मग तो तुमच्या खोलीतच असेल ना? अस्मिता म्हणते की अगं तिथं हार नाही आहे म्हणून तर पूर्णाजी विचारतीये. पूर्णाजी म्हणते की अगं बाई, सगळी तिजोरी बघितली, कुठंही हार नाही आहे, फक्त बाकीचे दागिने आहे, फक्त तो हार गायब आहे. पूर्णाजी आठवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली खाली येतात. प्रिया म्हणते की मला तर खूप भीती वाटते, म्हणजे सोन्याचा हार मिसिंग आहे म्हणजे? त्यावर प्रताप म्हणतो की काय, सोन्याचा हार मिसिंग आहे? पूर्णाजी म्हणते की हो, अरे मी आता तिजोरी उघडली तर सोन्याचा हार गायब होता. अस्मिता म्हणते की अरे बापरे, घरात चोरी झाली की काय? कल्पना म्हणते की अस्मिता तू जरा थांब ग. पूर्णाजी, मी काय म्हणते, तुम्ही डाव्या हाताने तो हार कुठेतरी ठेवला असणार. प्रताप म्हणतो की नाहीतर पूर्णाई, तू नेहमीप्रमाणे कल्पनाला तो हार वापरायला दिला असशील आणि नेहमीप्रमाणे विसरून गेली असशील. कल्पना म्हणते की नाही हो, मला तो हारसुद्धा माहीत नाही आहे. सायली म्हणते की दागिना जिथे ठेवला असेल तिथेच जर पडला असेल तर? पूर्णाजी म्हणते तू गप ग, तुला कोणी विचारलंय का? अर्जुन म्हणतो की अस्मिताई, हार तर हा शोधायलाच हवा, वाटलं तर आमच्या रूमपासून सुरुवात करूयात. प्रताप म्हणतो की सोन्याचा दागिना आहे तो, अर्जुनच्या स्टडी रूममध्ये कशाला जाईल, त्यापेक्षा आपण पूर्णाजीच्याच रूममध्ये शोधूयात.
सर्वजण पुन्हा पूर्ण आजीच्या रूममध्ये येतात आणि पूर्ण आजीच्या रूममध्ये पुन्हा दागिना शोधायला लागतात. अर्जुन म्हणतो की डॅड, इथे हार नाहीये, आपण एक काम करूया, आपण हॉलमध्ये शोधूयात. आणि मग पुन्हा सर्वजण हॉलमध्ये येतात. हॉलमध्ये सुद्धा शोधाशोध करू लागतात. हार कुठेही सापडत नाही. प्रताप म्हणतो की असं कसं झालं असेल, असा कसा हार गायब झाला. पूर्ण आजी म्हणते की माझ्यासाठी तो असा तसा दागिना नव्हता प्रताप, सासूने तो हार सुनेला देण्याची परंपरा आहे. मी तो कल्पनाला दिला असता तर बरं झालं असता, आता तर माझाच जीव जाईल. कल्पना म्हणते की पूर्ण आई, तुम्ही नका ना काळजी करू, हार नक्की मिळेल. अस्मिता उभी राहते आणि म्हणते की हार घरातलाच कोणीतरी चोरलाय हे तर नक्की. घरात इतकी माणसं असतात, नोकर माणसं आपल्या घरात कशीही आणि कुठेही फिरत असतात. असला हार मारला डल्ला. विमल म्हणते की अस्मिताताई, तुमचा माझ्यावर संशय आहे का. पूर्ण आजी म्हणते की नाही ग, तुझा काही संबंध नाही. अगदी आठाण्याचं नाणं जरी पडलं तरी तू मला आणून देतेस. तू आमच्या घरातली आहेस विमल. प्रताप म्हणतो की हो ना, आणि याआधी असं घरात कधीच घडलेलं नव्हतं. अस्मिता म्हणते की मग इतक्या वर्षात आपल्या घरात नसलेलं कोण आहे. सायली म्हणते की म्हणजे. त्यावर पूर्ण आजी म्हणते की या घरात तर तूच नवीन आली आहेस आणि माझा विमलवर विश्वास आहे, पण तुझ्यावर नाही. कल्पना म्हणते की पूर्णाई, तुम्हाला असं म्हणायचं की हार सायलीने चोरलाय, पण ते शक्य नाही आहे. सायली म्हणते की पूर्णाजी, माझा जीव गेला तरी मी असा कधी विचार करणार नाही. अहो, मी अनाथ आहे, परिस्थितीने गरीब असलेल्या मुलांशी वाढली आहे मी, पण मी चोर नाही आहे. मी असं कधीच करू शकणार नाही. दुसऱ्यांच्या वस्तूला कधी हातसुद्धा लावत नाही. अस्मिता म्हणते की सोनं म्हटलं ना, भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आश्रमात हिला साधी 500ची नोटसुद्धा कधी दिसली नसेल. इथं तर पैशांचा धबधबा आहे नुसता. कल्पना म्हणते की अस्मिता, तुझं तोंड आवरा. सायलीवर असे आरोप केलेले मी अजिबात खपवून घेणार नाही. सायली म्हणते की माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा, मी बघितला सुद्धा नाही आहे तो हार. कल्पना म्हणते की अरे अर्जुन, तू काहीच का नाही बोलत आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की मम्मा, मी विचार करतोय की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. अस्मिता म्हणते की त्यात विचार काय करायचा आहे, हार तर याच्या बायकोनेच घेतलाय. पूर्ण आजी, तुला आठवतंय का आपल्याला तन्वीने काय सांगितलं होतं. सायली आश्रमात वस्तू चोरायची. त्यावर सायली प्रियाला म्हणते की प्रिया, तू असं बोललीस माझ्याबद्दल. अगं, का करतीयस तू असं. त्यावर प्रिया उभी राहते आणि म्हणते की हे बघ सायली, मी कधीही खोटं बोलत नाही आणि तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येतंय म्हणून उगाच कांगावा करू नकोस. जेव्हा मगाशी तू पर्स खांद्याला लावून निघाली ना, तेव्हाच आम्हाला संशय यायला पाहिजे होता. पूर्ण आजी म्हणते की म्हणजे फळं आणायच्या बहाण्याने पर्समध्ये हार लपवून ही पळून जात होती तर. ते काही नाही अस्मिता, तू आत्ताच्या आत्ता हिची पर्स तपास. प्रताप म्हणतो की जर ह्या मुलीने चोरी केली असेल ना, तर हे खूप भयंकर आहे. विमल म्हणते की सायलीताई असं कधीच करणार नाही. जरी भाजी आणायला गेल्या तरी वहिनींना पैचा हिशोब देतात त्या कधीच असं करणार नाही. अस्मिता म्हणते की अगं, तीच तर हुशारी असते. चिल्लर परत करून विश्वास कमवायचा आणि मग मोठा हात मारायचा. पूर्णाजी अस्मिताला म्हणते की अगं, बघतीयस काय, तिची पर्स उघड. कल्पना म्हणते की नाही पूर्णाई, सुभेदारांच्या सुनेची झडती नाही घेतली जाणार. पूर्णाजी म्हणते की पण आम्ही हिला सुभेदारांची सून मानतच नाही. कल्पना म्हणते की पूर्णाई प्लीज, तुम्ही प्लीज असं नका बोलू. अर्जुन म्हणतो की थांब मम्मा, सगळ्यांना डाऊट आहे ना की माझ्या बायकोने चोरी केली आहे, मग माझ्या बायकोची पर्स चेक होऊनच जाऊ देत. सायली, तुझी पर्स उघडून दाखव. तेव्हा सायलीसुद्धा अर्जुनकडे बघत असते. सायली खूप रडत असते. तर कल्पना म्हणते की अरे अर्जुन, तू सुद्धा. अर्जुन म्हणतो की कोण खरं आणि कोण खोटं हे प्रूव्ह करणं माझं प्रोफेशन आहे मम्मा, आणि मग माझ्या घरात तर मी ते करणारच. सायली, तुझी पर्स दाखव उघडून. सायली पर्स उघडायला जाते. तेवढ्यात अस्मिता येते आणि तिच्या हातातून पर्स हिसकावून घेते आणि अस्मिता सायलीची पर्स खाली करत असते. प्रिया मनात म्हणत असते की बिचारी सायली, वटपौर्णिमेच्या दिवशी आता हिचा नवराच हिला बाहेर काढणार, मग आता वडाला उलट्या फेऱ्या मारत बस. अस्मिता पर्स खाली करते, परंतु अस्मिताला त्यात भेटत नाही. अस्मिता म्हणते की अच्छा, आता ह्या छोट्या पर्समध्ये लपवून ठेवलायस का तू हार. अस्मिता सायलीची छोटी पर्स देखील चेक करते, परंतु त्यात काहीही नसतं, त्यात चिल्लर असते. अस्मिता बोलून जाते की ह्या पर्समध्येच तर होता तो हार. तेव्हा अर्जुन विचारतो की एवढा कॉन्फिडन्स, म्हणजे तुला माहीत होतं तर अस्मिता म्हणते की याचा अर्थ असं म्हणायचं होतं मला की ह्या पर्समध्येच असायला हवा होता हार, कारण मगापासून ही पर्स जवळ घेऊनच फिरते म्हणून मला वाटलं. प्रताप म्हणतो की पुरं झालं आता, त्यापेक्षा हार आता सगळीकडे शोधा. अस्मिता म्हणते की बाकीकडं कशाला, हिच्याच रूममध्ये शोधूयात हार. अर्जुन म्हणतो की सगळीकडे शोधूयात. जर आता सायलीची पर्स चेक झाली आहे तर सगळ्यांच्या पर्स चेक होतील. राईट डॅड. त्यावर प्रताप म्हणतो की हा खरं आहे, पण इतरांच्या पर्समध्ये कशाला असेल तो हार.
अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोची पर्स जेव्हा चेक झाली तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडला नाही? पूर्णाजी म्हणते की कारण घरात चोरी करू शकेल अशी फक्त तीच व्यक्ती आहे. त्या म्हणते की जाऊ दे पूर्णाजी, अर्जुनचा संशय माझ्यावर असणार. त्याला त्याची बायको सोज्वळ आणि मी आगाऊ वाटते ना. अर्जुन, मी माझी पर्स आणते, तू थांब. त्यावर अर्जुन म्हणतो की तुझाही नंबर येईल 1 by 1. पण याआधी अस्मिताई तुझी पर्स कुठे? अस्मिता म्हणते की स्वतःच्या बायकोवर आले ना म्हणून याचं डोकं फिरलंय. तुला पर्स हवी आहे ना, आणते मी, होऊ दे तुझं समाधान. पण त्यानंतर तुझ्या बायकोच्या कपाटाची झडती तर मी घेणारच. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अस्मिता तिची पर्स घेऊन आलेली असते आणि अर्जुनला म्हणते की घे पर्स. अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोची पर्स कशी उलटी खाली केली होती तशी आता तुझीच कर. अस्मिता जेव्हा तिची पर्स खाली करते तेव्हा त्या पर्समधून पूर्णाजीचा हार खाली पडतो. अर्जुन तो हार उचलतो आणि अस्मिताला दाखवतो. अस्मिता मात्र खूप घाबरलेली असते. अस्मिता म्हणते की माझ्यासाठी तर खूप मोठा धक्का आहे हा डॅड. हा हार तर सायलीच्या पर्समधून निघायला हवा होता. अर्जुन म्हणतो की अस्मिताई, हा हार सायलीच्या पर्समध्ये तू ठेवला होतास का? तेव्हा सायली आणि अस्मिता मात्र फारच घाबरलेल्या असतात आणि अस्मिताचं सत्य हे सर्वांसमोर आलेलं असतं. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.